नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वुमन्स डे स्पेशल ब्रेसलेट कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. अगदी सोपं आणि सिंपल हे ब्रेसलेट आहे आणि आपल्याकडे कुठलेही ज्वेलरीचे साहित्य नसेल तरीही आपण हे बनवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला एका धाग्यामध्ये 16 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे सर्व मोती आपण 4 नंबरचे वापरलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तर शेवटच्या गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. 4-5 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर एका मोत्यातनं सुई वर काढून घ्यायची आहे आणि इथे 7 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा हे पूर्ण ब्रेसलेट आपण पांढऱ्या रंगानेच बनवलेला आहे. तर 7 पांढरे मोती आपण इथे ओवून घ्यायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आणि त्याच्या समोरचा एक मोती, तर 2 मोती, खालच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे, टोटल 2 मोती. त्यानंतर आता इथे 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि जी पहिली कळी आहे त्यातले 3 मोती, ठीक आहे, खालून मोजत आल्यावर 3 मोती, ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. सुई आपल्याला वरून खालीच न्यायची आहे पण मोजायचं आपल्याला खालून वर आहे. ठीक आहे, तर त्या 3 मोत्यातनं सुई काढायची आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे. त्यानंतर आता बघा खालच्या 2 मोत्यातनं सुई काढल्यावर परत इथे आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बाजूची जी पाकळी आहे त्यातल्या 3 मोत्यातनं सुई काढायची आणि खालचे 2, अशा टोटल आपल्याला 5 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. सुई फिरवायची आहे. ठीक आहे, खालच्या 2 मोत्यातनं सुई काढली. आता इथे आपल्याला बघा परत आता काय करायचं आहे, आता एक नवीन मोठी पाकळी बनवायची आहे, वेगळी पाकळी. तर त्यासाठी आपल्याला इथे 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. 8 मोती ओवायचे आणि आता बघा पूर्वीप्रमाणेच बाजूच्या 3 मोत्यातनं सुई काढायची. बाजूचे 3 आणि खालचे 2, अशा प्रकारे टोटल 5 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, आलं लक्षात? तर अशा प्रकारे बघा आपण पहिल्या 3 छोट्या पाकळ्या बनवल्या, त्यानंतरनं एक मोठी पाकळी बनवली. आता इथे परत आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बाजूचे 3 मोती, बाजूच्या 3 मोत्यातनं आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर टोटल 5 मोत्यातनं इथे आपण परत सुई काढून घेणार आणि इथे एक अजून छोटी पाकळी जी आहे ती तयार झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता खालच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला समोर काढून घ्यायची आहे. परत इथे आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. 4 नंबरचेच सर्व मोती आहेत. आपण हे छोटे मोती यासाठीच घेतलेले आहेत कारण हे ब्रेसलेट आहे तर त्याचं एक इलेगंट असं लुक दिसलं पाहिजे, त्यासाठी छोट्या साईजचीच मोती घ्यायचे आहेत. मोठे घेतल्यास ते जास्त मोठे दिसेल, चांगलं वाटणार नाही. त्यानंतर परत एकदा आपल्याला रिपीट 4 पांढरे मोती ओवायचे, बाजूचे 3 आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, आता तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ना ही व्यवस्थित लक्ष देऊन करायची आहे, कुठेही गडबड होता कामा नये. त्यानंतर 8 मोती ओवायचे, बाजूचे 3 आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची, कारण गडबड झाली तर आपला ब्रेसलेटचा लुक बरोबर येणार नाही त्यासाठी. आणि आपल्याला ह्याच पॅटर्नमध्ये अजून एक तोरण देखील बनवायचे आहे, तर ते देखील तुम्ही इथेच शिकून घ्याल. तर बघा अशा प्रकारे आपली ही मोठी पाकळी झाली. आता परत आपल्याला छोट्या पाकळ्या बनवायच्या आहेत. छोटी पाकळी बनवण्यासाठी आपण इथे 4 मोती ओवले आणि बाजूचे 3 आणि खालचे 2, ह्या टोटल अशा 5 मोत्यातनं सुई आपण फिरवून घ्यायची. तर बघा आता इथे हे छोटे मोती घेतल्यामुळे कधीकधी सुई अडकू शकते, तर तुम्ही पकडणे असं काढून घेऊ शकता किंवा मग तुम्ही सुई छोट्या साईजची देखील घेऊ शकता. तर आता आपल्याला ही प्रोसेस रिपीट करत जायचं आहे. जसं आपण ह्या छोट्या आणि मोठ्या पाकळ्या बनवलेल्या आहेत, 2 मोठ्या पाकळ्यांच्या मध्ये 3 छोट्या पाकळ्या आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. शेवटची पाकळी मात्र थोडीशी चेंज येईल, ते कशी येईल ते आपण बघूया. बघा इथे आपण हे पूर्ण असं बनवून घेतलेलं आहे, पूर्ण ओवून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याकडे दोन्हीकडे 3-3 पाकळ्या आहेत. तर खालच्या एका मोत्यातनं सुई काढायची आणि इकडच्या 3-3 पाकळ्या नाही, सॉरी 3-3 मोत्यातनं सुई काढायची आहे. उजवीकडच्या 3 मोत्यातनं सुई काढायची. आता वरून आपल्याला फक्त 5च मोती ओवून घ्यायचे आहेत, 8 ओवायचे नाही. त्यानंतर दुसरीकडच्या 3 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे, आपण मागच्या वेळी कसं 8-8 मोती ओवले होते मोठी पाकळी बनवण्यासाठी, पण हे शेवटची पाकळी जी आहे मोठी त्यामध्ये आपल्याला फक्त 5च मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आजूबाजूचे 3-3, अशा प्रकारे हे आपल्याला मोठी पाकळी जी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा आता सुई आपण फिरवत ते जे 3 मोती आहेत त्या मोत्यातनं सुई वरती आणून घेतलेली आहे
आता बघा आपल्याकडे असे हे सुंदरसे चौकोन तयार झालेले आहे, जे की आपण रिस्ट मनगटावर ठेवणार आहोत। तर आता बघा हे वरती 5 मोती आलेले आहेत, त्या मोठ्या पाकळीचे 5 मोती आहेत। त्या 5 मोत्यांपैकी पहिल्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं 7 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत, 7 ओवून घ्यायचे। त्यानंतरनं आता ज्या मोत्यातनं सुई काढली तो 1 आणि त्याच्या समोरचा 1 अशा 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे, ठीक आहे। आता पुढची प्रोसेस, परत आपल्याला इथे 4 मोती ओवून घ्यायचे आणि बाजूचे 3 आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची। आता ही प्रोसेस आपण आधी जी केलेली आहे सेम तशीच आपल्याला रिपीट करायची आहे। फरक एवढाच आहे की इथे 2 छोट्या पाकळ्या आणि 1 मोठी पाकळी बनवायची। आता 8 मोती ओवायचे आणि ही मोठी पाकळी बनवून घ्यायची। बाजूच्या 3 आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढून घ्यायची, तर ही आपली मोठी पाकळी बनेल। त्यानंतरनं मोठ्या पाकळीच्या नंतरनं परत आपल्याला 2 छोट्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत, ठीक आहे। फक्त एवढाच याच्यामध्ये चेंज आहे। तर हे जे आहे आपण आता मनगटाचा भाग बनवला आणि मनगटाच्या वरती जो मधल्या बोटापर्यंत जो भाग जाणार आहे तो बनवत आहोत, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे फुल कंप्लीट करून घ्यायचे आहे। बघा किती सुंदर आणि नाजूक ही डिझाइन दिसून येत आहे। तर अशा प्रकारे आपण हे फूल जे आहे कंप्लीट केले। आता आपल्याला उजवीकडे जायचं नाही, आपल्याला आता मागे यायचं आहे, परत डावीकडे यायचं। खालच्या 2 मोत्यातनं आता ती जी मोठी पाकळी आहे ना, त्या मोठ्या पाकळीतले ते जे 3 उभे मोती आहेत त्या 3 मोत्यातनं वर यायचं। वर कुठे, तर ती जी वरची जी मोठी पाकळी आहे त्यातले जे 5 मोती आहेत पाकळीतले, वरच्या मोठ्या पाकळीतल्या 5 मोत्यांपैकी पहिल्या मोत्यात यायचं आहे, ठीक आहे। आणि जसं आपण हे खालचं फूल बनवलेलं आहे, 2 छोट्या पाकळ्या, 1 मोठी पाकळी, परत 2 छोट्या पाकळ्या, सेम तसंच आपल्याला इथे वरती बनवून घ्यायचं आहे। बघा जसं आपण इकडच्या बाजूच्या ह्या ब्रेसलेटमध्ये बघत आहोत, आपल्याला आता ही जी प्रोसेस आहे कंटिन्यू असंच करत जायचं आहे। 2 छोट्या, 1 मोठी, त्यानंतरनं 2 छोट्या पाकळ्या अशा बनवत जायच्या। शेवटची पाकळी थोडीशी वेगळी येईल, त्याबद्दल आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर हे तुम्हाला जेवढं लांब हवं असेल तेवढं लांब तुम्हाला हे बनवून घ्यायचं आहे, ठीक आहे, या पद्धतीने। तर आपल्याला हे जी पाकळी आहे आता ही आपण 1 पाकळी बनवून घ्यायची आहे। त्यानंतर बघा आपण अशा प्रकारे हे 2 पाकळ्या इथे एक्स्ट्राच्या बनवून घेतलेल्या आहेत। आम्हाला इथे 2 पाकळ्याच बनवायच्या होत्या। एकदा ठेवून बघायचं आपण, असं हे चौकोन जो आहे मनगटावर ठेवायचा। त्यानंतरनं बघा मधल्या बोटाला येणार हे, तर मधल्या बोटाचा जो जॉईंट आहे तिथपर्यंत हे डिझाइन आली पाहिजे। बघा जसं हे ब्रेसलेट ठेवून दाखवते आता मी, असं मनगटावर ठेवल्यावर तो पूर्ण आपल्या मधल्या बोटापर्यंतचा जो जॉईंटपर्यंतचा भाग आला पाहिजे। त्यानंतरनं वरची अंगठी आता आपण बनवूयात, ठीक आहे। ती जी वरची अंगठी आहे जी आपण मधल्या बोटामध्ये टाकणार आहोत ती आपल्याला बनवायची आहे। तर त्यासाठी आपल्याला बघा इथे हे 5 मोती वरचे आलेले आहेत। आपल्याला 2 छोट्या कळ्या बनवून घ्यायच्या आहेत पहिलेच। आता तिसरी जी कळी आहे मोठी ती आपल्याला मात्र 15 मोत्यांनी बनवायची आहे, ठीक आहे। आम्ही इथे 15 मोती यूज करत आहोत। तुम्ही एकदा हातामध्ये घालून बघायचं आहे, जेवढा साईजचं तुम्हाला लागत असेल तेवढ्या साईजचं तुम्हाला हे बनवून घ्यायचं आहे। 15 मोती ओवले, त्यानंतरनं बाजूचे 3 आणि खालचे 2 ह्या 5 मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतरनं इकडच्या साईडला आल्यावर परत 2 छोट्या पाकळ्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत, जसं आपण याच्यापूर्वी बनवल्या होत्या ना तशा। तर बघा अशा प्रकारे आपण घालून बघायचं आणि जास्त फिट करायचं नाहीये, थोडंसं लूजच ठेवायचं जेणेकरून आपल्याला मूवमेंट करायला इझी होईल। तर अशा प्रकारे ही लूज अशी आपली मधल्या बोटातली अंगठी जी आहे ती बनवून घ्यायची आणि बाजूच्या 2 छोट्या पाकळ्या बनवून घ्यायच्या। त्यानंतरनं आपल्याला सुई आता खालच्या मोत्यात घेऊन जायची आहे आणि तिथे घट्ट गाठ मारून घ्यायची आहे। तर बघा आपला ही जी आकृती आहे अशी ही एवढी तयार झालेली आहे, किती सुंदर दिसते आहे बघा। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडचे जे बांधायचे असतात ते बनवायचे आहे, ठीक आहे, हे जे स्ट्रिप्स आहेत ते। तर त्यासाठी आपल्याकडे असे 2 टाइप्सचे हुक असतात, यस हुक आणि हे लॉबस्टर हुक। तर या 2 पैकी तुम्ही कुठल्याही हुकचा यूज करू शकता। जर लॉबस्टर हुक यूज करणार असाल तर ते आपल्याला मोत्यांमध्ये ओवावं लागेल। जर यस हुक यूज करणार असेल तर त्याच्यासाठी ओवण्याची गरज नाही, आपण ते डायरेक्ट शेवटी देखील ॲड करू शकतो। तर आपल्याला काय करायचं आहे, 2 पांढरे मोती, 1 लॉबस्टर हुक आणि 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतरनं गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढायची, लॉबस्टर हुकमधनं सुई काढायची आणि हे जे आता गोल तयार झाला ना त्या गोलमधल्या 3ऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। आता जसं आपण यस हुक जर यूज करणार तर त्यात डायरेक्ट आपण ओवू शकतो, त्यामुळे काही गरज नाही आहे।
तुमच्याकडे जर असं यस हुक नसेल तर तुम्ही जी जुनी ज्वेलरी असते, नेकलेस वगैरे, त्याचं देखील तुम्ही हे काढून यूज करू शकता. तुम्हाला हे नवीन घेण्याची गरज नाही. आता इथे काय करायचं, एका मोत्यातनं तिसऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं समोरच्या 3 मोत्यातनं सुई काढायची आहे. बघा इथे आपण हे 5चे जे गोल असतात ना, जसं आपण 4चा चौकोनची पट्टी बनवतो, 6ची पट्टी बनवतो, तशी आपण इथे 5 मोत्यांची पट्टी बनवत आहोत. तर समोरच्या 3 मोत्यातनं सुई काढल्यावर आपल्याला 3 परत मोती ओवून घ्यायचे आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची. शेवटी ज्या मोत्यातनं सुई निघाली तो एक आणि त्याच्या अलीकडचा एक, अशा 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं आता इथे 2च मोत्यातनं सुई आपल्याला समोर न्यायची आहे, सेंटरच्या मोत्यात यायचं. त्यानंतर आता इथे आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहेत. तर जेव्हा आपण 5 मोत्यांची पट्टी बनवतो ना, तेव्हा आपल्याला एकदा 4 मोती आणि एकदा 3 मोती ओवून घ्यावे लागतील, जेणेकरून तो जो 5चा गोल आहे तो असाच बनत राहील. आता आपल्याला समोरच्या 3 मोत्यातनं सुई न्यायची आणि अशी ही जेवढी लांब तुम्हाला पट्टी हवी आहे तेवढी लांब करून घ्यायची. एका साईडची आहे ही, ठीक आहे. दुसऱ्या साईडची आपण नंतर बनवू. तर आता बघा हे असं बनवून घेतलेलं आहे. 4 राऊंड्स इथे बनवले आहेत 5 मोत्यांचे. आता काय करायचं, एक मोती ओवून घ्यायचा आहे, ठीक आहे. एक पांढरा मोती ओवायचा इथे आणि आता बघा हा जो 5 मोती जे आहेत इथे, त्यातला सेंटरचा जो मोती आहे, तिसरा जो मोती आहे, त्या मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे. ह्या मोठ्या पाकळीतल्या 5 मोत्यांपैकी तिसऱ्या मोत्यातनं सुई काढली, एक अजून मोती ओवला आणि खालच्या 2 मोत्यातनं आपण इथे सुई काढून घ्यायची आहे, ठीक आहे. एक एक्स्ट्रा मोती ओवला आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर ना आता हे जे 5 मोत्यांचे राऊंड तयार झाले आहे ते आपल्याला एकदा सुई त्यामधनं फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून ते टाईट बसेल, ठीक आहे. पूर्ण ह्या 5ही मोत्यातनं सुई आपल्याला परत एकदा फिरवून घ्यायची. त्यानंतरनं बघा आता आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या साईडला जायचं आहे, ह्याच्या जस्ट अपोजिटला जायचं आहे, ठीक आहे. अपोजिटला जी मोठी पाकळी आहे त्याच्या सेंटरच्या मोत्यात जायचं आहे, ठीक आहे. तर आपल्याला असं सुई हे जो दोरा आहे तो फिरवत अपोजिट साईडला घेऊन जायचा आहे, ठीक आहे. बघा आता इथे अपोजिटचा जो सेंटरचा मोती आहे, अपोजिट साईडच्या मोठ्या पाकळीतला सेंटरचा मोती म्हणजेच तिसरा मोती. आता इथे गेल्यावर आपल्याला इथे 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं ज्या मोत्यातनं आता सुई काढली ना, त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई काढायची, म्हणजे इथे हा 5 मोत्यांचा गोल तयार होईल. त्यानंतरनं आता इथे समोर 3 मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे. बाजूचा 1 आणि हे वरचे 2, ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आता इथे बघा आपल्याला जसं आपण आधी पट्टी बनवली तशीच बनवायची आहे. 3 पांढरे मोती ओवायचे, ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. त्यानंतर समोरच्या 2 मोत्यातनं सुई फिरवायची आहे. सुई फिरवल्यावर सेंटरला येणार आता, ठीक आहे. सेंटरला सुई आल्यावर इथे आता परत 4 मोती ओवायचे आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या ब्रेसलेटची लांबी जेवढी पाहिजे तेवढी बनवून घ्यायची आहे. एकदा 4 मोती ओवावे लागतील, एकदा 2 मोती ओवावे लागतील, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जी ब्रेसलेटची जी लेंथ आहे ती आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. तुम्हाला जर इथे 4 मोत्यांचा बनवायचा असेल, 4 मोती देखील तुम्ही बनवू शकता. 4 मोत्यांचा चौकोनी पट्टी असं टाकून बघायचं, आपण हातामध्ये घेऊन बघायचं त्याची साईज किती लागते, त्याच्यानुसार आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता इथे शेवटी मात्र आपण जम्परिंग अटॅच करतो, त्यामुळे थोडीशी छोटीच ठेवायची आहे ही पट्टी, ठीक आहे. अशा प्रकारे बघा आता ही आपण एवढी लांबी एवढी बनवून घेतलेली आहे. आता जर तुम्ही असं डायरेक्ट लॉबस्टर हुक अटॅच करणार असाल तर जेवढं लांब तुम्हाला हवा आहे तेवढी लांब बनवून घ्यायची. दुसरा एक ऑप्शन आहे जिथे आपण ही अशी जम्परिंग अटॅच करू शकतो ह्या मोत्यामधनं. फक्त त्याला असं प्रेस करायचं, उघडायचं आणि ते असं कंप्लीट बांधून म्हणजे ते बंद करून घ्यायचं. त्यानंतरनं ते जे लॉबस्टर हुक आहे ह्या जम्परिंगमध्ये अटॅच करायचं. जर तुमच्याकडे ही जम्परिंग नसेल तर तुम्ही डायरेक्ट तो जो मोत्यांचा गोल बनलेला आहे त्या गोलमध्ये देखील टाकू शकता. आणि समजा तुमच्याकडे हे लॉबस्टर हुक जरी नसेल आणि तुम्ही जर हे यस हुक यूज करत असाल तर आपल्याला काय करायचं, सिम्पली त्या यस हुकला असं पुढे मागे करायचं, वरती न्यायचं नाही. वरती नेलं तर ते तुटून जातं. कधी पण यस हुक जे आहे ते पुढे मागे करायचं असतं. तर अशा प्रकारे पुढे मागे एक साईडला पुढे किंवा मागे करून घ्यायचं, ते उघडेल. त्यानंतर ना अशा प्रकारे आपल्याला सिम्पली त्या 5चा जो गोल आहे त्या मोत्यातनं सुई टाकायची आणि इकडे दुसऱ्या साईडला टाकून घ्यायची. तर हे अशा प्रकारे आपलं जे फायनल लुक आहे या ब्रेसलेटचं
हे तयार झालेलं आहे आणि असे आपण वेगवेगळे ऑप्शन्स बघितलेले आहेत कशा प्रकारे आपण ह्याला यूज करू शकतो। तर आपल्या घरामध्ये जी जुनी ज्वेलरी असते त्याने देखील आपण हे बनवू शकतो। तर आपलं हे असं फायनल लुक या ब्रेसलेटचं दिसून येत आहे। किती सुंदर आणि एकदम नवीन अशी ही डिझाइन दिसून येत आहे बघा। याच पॅटर्नमध्ये आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोरण बघणार आहोत। तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।